घरगुती कारणावरून पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती। ही घटना नेमकी कुठे आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। 20 वर्षीय मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्याची ही खळबळजनक घटना सिंदखेड येथे घडली। या प्रकरणी धामणगाव बडे पोलिसांनी मंगळवारी 22 तारखेला आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीवरून सिंदखेड येथील नंदकिशोर भौतिक वामन वय 42 वर्ष व कविता बावणे यांच्या पती-पत्नीमध्ये नेहमी वाद सुरू होत होते। त्यामुळे नंदकिशोर यांची पत्नी हिने 14 एप्रिल रोजी उंदीर मारण्याची औषध देखील खाल्ली होती। तिला बुलढाणा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले होते। सध्या ती पूर्णपणे बरी झाली होती। अशातच नंदकिशोर व त्यांची पत्नी कविता या दोघांमध्ये सारखे वाद होत असल्याने त्यांचा मुलगा भैया उर्फ यश नंदकिशोर वय 20 वर्ष याला नेहमी वडिलांचा राग येत होता आणि याच रागातून भैया याने आपल्या वडिलांना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास फावड्याच्या लाकडी दांड्याने डोक्यात व छातीवर जबर मारहाण केली। यात ते गंभीर जखमी झाले। त्यांना बुलढाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने डॉक्टरांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले। मात्र त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा 23 तारखेला दुपारी 4 वाजेला मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी भैया उर्फ नंदकिशोर बावणे याला अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे।